केरल में हो गया बड़ा खेला, राहुल गांधी और लेफ्ट को लगा बड़ा झटका। त्रिशूर में कांग्रेस के 8 पंचायत सदस्यों ने मिलाया बीजेपी से हाथ। एलडीएफ के 23 साल पुराने किले पर बीजेपी ने जमाया कब्जा। केरल की राजनीति में एक बड़ा खेला हो गया है। बता दें कि राहुल गांधी और लेफ्ट पार्टी को बड़ा झटका लगा है। दरअसल त्रिशूर जिले के मट्टाथुर ग्राम पंचायत में कांग्रेस के सभी 8 निर्वाचित सदस्यों ने एक साथ पार्टी से इस्तीफा दे दिया। इन सभी ने भारतीय जनता पार्टी के समर्थन से पंचायत का नियंत्रण अपने हाथ में ले लिया है। दरअसल जिस तरीके से कांग्रेस के इन नव निर्वाचित पंचायत सदस्यों ने इस्तीफा दिया, उन्होंने बीजेपी से हाथ मिलाया और उसके बाद पंचायत का नया अध्यक्ष बना लिया गया। इस उलटफेर से लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट यानी कि एलडीएफ का यहां 23 वर्षों का शासन समाप्त हो गया है। कांग्रेस के बागी नेता टेसी जोस कल्लर कल अब बीजेपी समर्थित नए गठबंधन के अध्यक्ष बन गई हैं। अब जिस तरीके से लेफ्ट का ये 23 साल पुराना किला जहां है, इससे लेफ्ट को तो बड़ा झटका लगा ही है, लेकिन जिस तरीके से कांग्रेस के 8 नवनिर्वाचित पंचायत सदस्यों ने इस्तीफा दिया है, यह राहुल गांधी और कांग्रेस पार्टी के लिए भी एक बड़ा झटका है। आपको याद दिला दें कि अभी हाल ही में तिरुवनंतपुरम ने बीजेपी ने नया इतिहास रचा और बीजेपी का पहला मेयर बना। जहां केरल के तिरुवनंतपुरम में बीजेपी ने मेयर पद पर कब्जा जमाया, तो अब त्रिशूर में भी बीजेपी की यह बड़ी रणनीतिक जीत देखी जा रही है। बता दें कि यह घटना पंचायत चुनाव के बाद अध्यक्ष पद के चुनाव से ठीक पहले हुई है। 24 सदस्यीय मट्टाथुर पंचायत में चुनाव परिणाम बेहद कांटे के थे। एलडीएफ को 10 सीटें, यूडीएफ कांग्रेस समर्थन को 8, एनडीए को 4 और 2 निर्दलीय सदस्य जीते थे। बहुमत किसी के पास नहीं था, इसलिए अध्यक्ष चुनाव में लॉटरी तक की स्थिति बन सकती थी। यूडीएफ ने निर्दलीय सदस्य केआर ओसफ को समर्थन देने का फैसला किया था, जो कांग्रेस के बागी के रूप में जीते थे। लेकिन चुनाव से ऐन पहले ओसफ ने एलडीएफ ज्वाइन कर लिया, जिससे कांग्रेस खेमे में हड़कंप मच गया। कांग्रेस नेताओं ने इसे धोखा बताया और स्थानीय नेतृत्व पर वफादार कार्यकर्ताओं की अनदेखी का आरोप भी लगाया। नाराजगी इतनी ज्यादा बढ़ गई कि कांग्रेस के सभी 8 सदस्यों मिनीमोल, श्रीजा, सुमा एंटनी, अक्षय संतोष, प्रिंटी, पल्ली परबन, सीजी राजेश, सीबी पॉलोज और नूरजहां नवाज, इन तमाम लोगों ने पार्टी से इस्तीफा दे दिया। इस्तीफा पत्र में उन्होंने लिखा कि कांग्रेस नेतृत्व ने उनके साथ अन्याय किया और समर्थित कार्यकर्ताओं को नजरअंदाज कर दिया। आपको बता दें कि इस्तीफे के बाद इन बागियों ने टेसी जोस कल्लर कल को निर्दलीय उम्मीदवार के रूप में समर्थन दिया। बीजेपी के 4 सदस्यों में से 3 ने उनका साथ दिया। कुल 12 वोटों के साथ टेसी जोस ने अध्यक्ष पद जीत लिया। इस तरीके से कांग्रेस बागी और बीजेपी का अनोखा गठजोड़ बन गया, जिसने एलडीएफ को सत्ता से बाहर का रास्ता दिखा दिया। वहीं इससे पहले केरल में पहली बार बीजेपी का मेयर चुना गया है, जो कि अपने आप में एक हिस्टोरिकल जीत है। बता दें कि तिरुवनंतपुरम नगर निगम में शुक्रवार को हुए मेयर चुनाव में बीजेपी के वीवी राजेश को 51 वोट मिले, जिसमें एक निर्दलीय पार्षद का समर्थन भी शामिल था। इसी के साथ ही एलडीएफ के पी शिवाजी को 29 वोट, जबकि कांग्रेस गठबंधन यूडीएफ उम्मीदवार केएस सबरसिनाथ को 19 वोट मिले, जिसमें से 2 को बाद में अमान्य घोषित कर दिया गया। अब जिस तरीके से केरल की राजधानी तिरुवनंतपुरम में बीजेपी की बड़ी जीत हुई और बीजेपी का मेयर चुना गया, तो इसके बाद क्या कुछ नवनिर्वाचित मेयर वीवी राजेश ने कहा तिरुवनंतपुरम को लेकर के, सुनिए। This is a historic moment. I think that this moment will change the political situation in Kerala. Yeah. To solve the basic problems of Trivandrum city, we have already mentioned. Okay. I think that within 30-35 days, during the election campaigning, we told that after the counting, within 45 days, Modi will be here. I think that now it is only 30-35 days. We are expecting soon. Definitely, why not? I think that the political change of Trivandrum will change the history of Kerala politics. The political change of Trivandrum will change the entire
political situation in Kerala. इसके अलावा डेप्यूटी मेयर के पद पर बीजेपी की आशा नाथ को चुना गया। क्या कुछ उन्होंने डेप्यूटी मेयर बनने के बाद कहा, सुनिए उनका ये बयान। ഒരുപാട് സന്തോഷം. പാർട്ടി എന്നെ ഏൽപ്പിച്ചിട്ടുള്ള വലിയൊരു ദൗത്യമാണ്. കാരണം ഇത് ഒരുപാട് വെല്ലുവിളികൾ നേരിടുന്ന ഒരു ദൗത്യം തന്നെയാണ്. തീർച്ചയായിട്ടും ഒരുപാട് സന്തോഷം. ഈ ഒരു ദൗത്യം പാർട്ടി ഏൽപ്പിച്ചതിൽ ഒരുപാട് സന്തോഷം. തീർച്ചയായിട്ടും 101 ജനപ്രതിനിധികളെയും ഒരുപോലെ കണ്ട് ഒരുമിച്ച് കൊണ്ടുപോകാൻ തന്നെ ശ്രമിക്കും. എല്ലാ വാർഡിലും ഒരേ രീതിയിലുള്ള വികസന പ്രവർത്തനങ്ങളുമായിട്ട് മുന്നോട്ട് തന്നെ പോകും. നിങ്ങളുടെ എല്ലാവരുടെയും പിന്തുണ അതിനുണ്ടാകണം. നിരവധിയായിട്ടുള്ള പ്രോജക്റ്റുകൾ, ജനങ്ങൾക്ക് ഉപകാരപ്പെടുന്ന പ്രോജക്റ്റുകൾ കൊണ്ടുവരേണ്ടതായിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ എല്ലാവരുടെയും പിന്തുണ പ്രതീക്ഷിക്കുന്നു. എല്ലാവരും ഒറ്റക്കെട്ടായ ഒരേ മനസ്സോടുകൂടി തിരുവനന്തപുരത്തിന് വികസന അനന്തപുരിക്കായിട്ട് പ്രവർത്തിക്കണമെന്ന് മാത്രം ഞാൻ ഈ അവസരത്തിൽ സൂചിപ്പിക്കുന്നു. നിരവധിയായിട്ടുള്ള പ്രോജക്റ്റുകൾ കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടിയിട്ട് ഞാൻ പാർട്ടി തലത്തിൽ തന്നെ സംസാരിച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നു. നിരവധിയായിട്ടുള്ള നമ്മുടെ തിരുവനന്തപുരം നഗരത്തിനെ തന്നെ അടിമുടി മാറ്റുന്ന നിരവധിയായിട്ടുള്ള പദ്ധതികൾ കൊണ്ടുവരാനുള്ള ശ്രമത്തിലാണ്. തീർച്ചയായിട്ടും അതൊക്കെ എന്തൊക്കെയാണ് പദ്ധതികൾ എന്നുള്ളത് വരും ദിവസങ്ങളിൽ തന്നെ പറയുന്നതായിരിക്കും. അതെ, തീർച്ചയായിട്ടും മോദിജി വരും എന്നുള്ളത് യാതൊരു സംശയവുമില്ല. നമ്മുടെ തിരുവനന്തപുരത്തിന് വികസന അനന്തപുരിക്കായിട്ടുള്ള പ്രോജക്റ്റുകളൊക്കെ തന്നെ പ്രഖ്യാപനം ആ സമയത്ത് തന്നെ ഉണ്ടായിരിക്കും. കഴിഞ്ഞ കൗൺസിലറായിരുന്നു, ഇത്തവണ വലിയ മറ്റൊരു പദവിയിലേക്ക് എത്തുകയാണ്. തീർച്ചയായിട്ടും ഇത് 3ാമത്തെ തവണയാണ് ജനപ്രതിയായിട്ട് വരുന്നത്. ഒരുപാട് സന്തോഷം. കാരണം പാപ്പനംകോട് വാർഡിൽ നിന്നാണ് ആദ്യത്തെ ഉപതെരഞ്ഞെടുപ്പിൽ മത്സരിക്കുന്നത്. അതിനുശേഷം വീണ്ടും പാപ്പനംകോട് വാർഡിൽ നിന്ന് വിജയിക്കുവാനായിട്ട് സാധിച്ചു. ഇപ്പോൾ പുതിയൊരു വാർഡിലേക്ക് പാർട്ടി നിശ്ചയിച്ചു മത്സരിച്ചു. ഇപ്പൊ ഇതൊക്കെ എന്റെ വാർഡിലെ, ഞാൻ മത്സരിച്ച വാർഡിലെ പുതിയതായിട്ട് വാർഡിലും ജനങ്ങൾ തന്നിട്ടുള്ള അംഗീകാരമാണ്. അതുപോലെ തന്നെ എന്റെ പ്രവർത്തകർ ഒന്നും പ്രതീക്ഷിക്കാതെ ഒരേ മനസ്സോടുകൂടി നിന്ന് വാർഡിലൊരു ജനപ്രതിനിധി വരണമെന്ന രീതിയിൽ അവർ പ്രവർത്തിച്ചതിന്റെ ഫലമായിട്ടാണ് എനിക്ക് ഇത്തരത്തിലൊരു പദവിയിൽ എത്താൻ തന്നെ സാധിച്ചത്. അതിന് അവരോട് എല്ലാവരോടും നന്ദി പറയുകയാണ്. അത് മീഡിയയിൽ വന്നൊരു ഇതാണ് മാത്രമായിട്ട് കാണുന്നത്. നമ്മുടെ പ്രവർത്തകർക്കിടയിലോ ഒരു ആശങ്ക പടർത്തുക എന്ന് മാത്രമായിരുന്നു ഉദ്ദേശമെന്ന് എനിക്ക് തോന്നി. പക്ഷേ അങ്ങനെയല്ല. നമ്മുടെ എല്ലാ പ്രവർത്തകരെയും ഒരുമിച്ചിരുത്തി സ്റ്റേറ്റും ജില്ലയും ഒക്കെ തന്നെ ഇരുന്ന് കൌൺസിലർമാരുടെ ഒക്കെ തന്നെ അഭിപ്രായം ആരാഞ്ഞ ശേഷം തന്നെയാണ് ഇങ്ങനൊരു പ്രഖ്യാപനം പാർട്ടിയുടെ ഭാഗത്തുനിന്നുണ്ടായത്. दरअसल 9 दिसंबर को तिरुवनंतपुरम नगर निगम के 101 वार्डों का रिजल्ट सामने आया था। 50 वार्डों पर बीजेपी जीती थी। पिछले 45 साल से यहां एलडीएफ का कब्जा था। एलडीएफ ने 29 और कांग्रेस गठबंधन यूडीएफ ने 19 वार्ड जीते थे। तिरुवनंतपुरम कांग्रेस सांसद शशि थरूर का गढ़ भी है। केरल के 1199 स्थानीय निकायों के लिए 2 फेज 9 और 11 दिसंबर को वोटिंग हुई थी। इनमें 6 कॉरपोरेशन, 86 नगर पालिकाएं, 14 डिस्ट्रिक्ट काउंसिल, 152 ब्लॉक पंचायत और 941 ग्राम पंचायतें शामिल थी। और तिरुवनंतपुरम के साथ साथ त्रिशूर में भी बीजेपी ने यह बड़ी जीत हासिल की है, जो कांग्रेस पार्टी और लेफ्ट के लिए चिंता का विषय है। फिलहाल इस पूरी खबर पर आपकी क्या राय है, कमेंट सेक्शन में जरूर बताएं। धन्यवाद।